तर मित्रांनो आपण नाही का अर्धकुंवारी मंदिर मध्ये पोहोचून गेलो. हे बघू शकता मंदिर किती सुंदर म्हणजे बनवलेलं आहे. आणि इथे म्हणजे कसं गुफाच्या अंदर नाही का देवी 9 महिने राहिली होती त्याचं मंदिर आहे. गुफा पण आहे खालती. आरती चालू आहे आता आपण आरती करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि एवढं मस्त मंदिर आहे ना काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे अप्रतिम मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. मेन भवन हे भवन का रस्ता म्हणते. हे बघा पूर्ण पाळावर एवढं म्हणजे मस्त व्यवस्था केली आहे यांनी. किती खूप मस्त. आता आरती चालू आपण आरती करून घेऊन. हे बघा कसे झोपलेले आहे लोक पूर्ण इथे. खूपच मस्त. जय माता दी. तर मित्रांनो आपण नाही का अर्धकुंवारीची तिकीट काढलेली आहे. तर त्याला टाइम आहे अजून आपल्याला म्हणून आपण इथे आता चहा प्यासाठी आलो. हे आपले सगळे दरोगा लोक बसल्या डंडे घेऊन चहा प्यासाठी वाट पाहून आले. चहा कधी येते म्हणून आपण पण वाट बघत आहोत. चहा आली का सांगतो तुम्हाला. चहा घेता कॉफी घेता पाहून आपण तसं ठीक आहे. तर आपली सीट चेंज करायची वाटते आपल्याला. तिकडून चहा घ्यायची आहे. चला चहा पिऊन घेतो ना मग मी तुम्हाला भेटतो. चहा दाखवतो चहा कशी असते टेस्टी का नॉर्मल दाखवतो. आणि बघू शकता 15 रुपयात म्हणजे किती कॉफी दिलीत आपल्याला. एवढी सारी बापरे. म्हणजे पुन्हा कप भर आहे बघू शकता. टेस्ट पण करून दाखवतो कॉफीची कशी आहे. एवढी दिली आहे तर टेस्ट चांगली पाहिजे. खूप मस्त टेस्ट आहे. एक नंबर. खूप मस्त टेस्ट आहे. हिमांश भाऊ कशी टेस्ट आहे. कशी टेस्ट आहे. हे आपल्यासोबत काकू नाही का भेटले होते आपल्याला पिपळा फाट्याला. फॉरेन वरून आलेले आहे या. आता मस्त कारण ते कढी चावल घेऊन घेतला होता. आणि एवढं टेस्टी होता ना कढी चावल. आणि हा देशी घीचा शिरा खूप टेस्टी. हे सगळे जेवण करून आले मस्त पैकी. कसा आहे रे हिमांश भाऊ कढी चावल. मस्त येल दिलत ना आम्ही ना पैसे नाही 14 रुपये पकडायचे. हा पाय दिला नाही म्हणते. तर चला आता आपण वरती चढणार आहोत मंदिराकडे भवनकडे. मेन वाला देवीच्या मंदिरात तिथे तुम्हाला दाखवतो मंदिर मग पोचल्यावर. चला आपलं जेवण झालं आता आपण चाललो मेन मंदिर मध्ये. आपलं म्हातारचं अरे बा तरी बी नको. जय 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 बजरंगबली जय जय जय. खोकला झाला रे. औषध आणली असती का ओल्ड मग बेटे बापू. बी हा नजारा बघा भयानक आहे. बघा किती मस्त वाटत आहे मित्रांनो. असा व्ह्यू नाही येत ना एवढा वरतून आणि खूप मस्त वाटत आहे. सगळ्यांनी मस्त जेवण केलं. खूप जोश आला सगळ्यांना आता मस्त. हे बघा भवनचा रस्ता आला. तिथून खालती उतरायचं आहे पहिले. मग तिकडला ह्या पर्वतच्या मागे जायचं आहे तिकडे. आणि नजारा तर तुम्ही बघितलाच किती मस्त आहे. अजून वरतून नका तुम्हाला नजारा दाखवीन. आणि उद्या सकाळचा नजारा पण खूप मस्त राहतं. इथून पुन्हा ढलान आहे. पाय येऊन आले बाबा. चला जातो. आणि खूप मजा येते मित्रांनो. तुम्हाला अगर म्हणजे जिंदगीमध्ये एकदा तरी वैष्णोदेवीला या आणि माताचं दर्शन घडवा. माता एवढं म्हणजे पहाडावर बसली आहे आपली माता. काही समजूनच बसली असताना पहाडावर. आणि कारण की तिचं दर्शन म्हणजे खूप पावन दर्शन आहे. हे दर्शन भेटायला म्हणजे जेव्हा माता राणी आपल्याला बोलवते ना तेव्हाच हे दर्शन भेटते आपल्याला. तर बघू शकता थोडी गर्दी कमी आहे इथे आणि थंडी खूप आहे. हे बघू शकता आम्ही पूर्ण सगळ्यांनी स्वेटर घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता हे बघा टोपं पूर्ण जॉकेट सगळं घातलं. मागे आहे सगळेजण. तर आपण चाललो. खूप मजा येतात मित्रांनो. खूप मजा येतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या प्लीज. अर्धाच चढलो असं वाटत आहे. 2 किलोमीटर आहे अजून. आणि तुम्ही बघू शकता एवढा वरती जायचं अजून आपल्याला. म्हणजे पूर्ण पहाड घुमायचं आपल्याला. म्हणजे किती भयानक आपली देवी माता एवढा वरती काऊन बसायला गेली. हे बघू शकता पहाड बघा किती भयानक चढायचं आपल्याला. तर चला जातो. हालत पूर्ण बेकार झाली आपली. चला हा टॉयलेट आहे.